चल काय चल तिकडे बघ, तिघीसाठी बाहेर येऊन वाट बघतायत. हो रे, मग आता आता काय मला प्रश्न पडलाय, त्यांच्या समोर कोण म्हणून जाऊ? कुतुब, समर की अमर? ए एक हा. काम करूया, काय? माझ्याकडे उद्याचे शूटिंगचे ना 5 सेम शर्ट आहेत, त्यातले 3 वापरूया. हा 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 हा. हे बघा, तुम्ही इथेच थांबा. हा मी आता सामावून घेतो. आणि एक काम करा, चेहरे दाखवू नका. हा ओके. अरे आबोली, दारात का उभी आहेस? चल झोप, चल चल ये. समर. अरे हा, मी समर नाही, मी अमर आहे. चल तुला रूमवर सोडून येतो, चल. वहिनी, कुतुब भाऊजी नाही आले अजून? नाही बघ ना, बराच वेळ झाला अजून आलेच नाहीयेत. हो, हल्ली जरा वाईट सवय लागल्यात ना त्यांना. नाही म्हणजे कुठल्या जुगाराच्या अड्ड्यावर किंवा दारूच्या गुत्त्यावर नाही ना? हे बघ. नाही ग, दारूचं आणि पत्त्यांचं व्यसन नाहीये त्यांना, बायकांचं वेड आहे. काय बोलताय वहिनी? अहो त्याला कसलं आलंय बायकांचं वेड? उलट बायकांनाच त्याचं वेड लागलंय. अगदी तो स्मार्ट वर्कर मध्ये मोडतो ना माझ्यासारखा. पण समर का नाही आला अजून? येईल ग, तिघे भाऊ एकत्र आले ना की गंमतच येणार आहे. बघ तू. हा बघ बघ म्हणजे तिघ फार क्वचित असे एकत्र येतात आणि आले की बघ काय सॉलिड धमाल करतात. पण त्याचा फोन का डेड लागतोय? इलेक्ट्रॉनिक माल आहे ना. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं असंच असतं, आज चालतो उद्या नाही चालत. हो. शिवाय तो चायनाचा माल आहे. एक नंबरचा चालू. हा नाही म्हणजे चालला तर नशीब, नाही तर फेकून द्या. चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊया. हे बघ उद्या दिवसभर मी तुझ्या सोबत आहे. ए चल. उद्या नको ना, काय? आजच जाऊया ना आउटिंगला. उद्या मला महत्वाचं काम आहे रे. ठीक आहे, वर जाऊन महत्वाच्या गोष्टी चर्चा करूया. चल चल. ते बाहेर कोण आहे? कोण? ते हे समर आणि कुतुब. समर? हा? तो बाहेर काय करतोय? चल आपण वर जाऊया. चल 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 चल. ये ये बस. अरे आता मोनी. हा? ही मोनी कुठे गेली? हाय डार्लिंग. समर, हा? कधी वेळ देणार आहेस मला? अगं यार काय सांगू तुला, कामं एवढी वाढलेत ना, मला बिलकुल वेळ मिळत नाही. आणि त्यात तू मध्ये आलीस, या घरामध्ये आलीस. पुढचा आठवडा तर जाम बिझी आहे मी. नाहीच आहे घरी, नाहीच आहे मी. हो ना. मला असं वाटतं की तू तुझ्या घरी गेली असती तर बरं वाटलं असतं. काय आहे, काम वाढलंय, बिझनेस वाढलाय, नवीन साईड ओपन केली आहे. साईडला जाऊन येतो. काय? साईड वर जाऊन येतो, पटकन बरं, येतो. पण अरे डोंट वरी, मी हा गेलो आणि हा आलो. हे घे, तोपर्यंत फुलं टाकत बस. आ? फुलं आणतो. लवकर ये. कारणाशिवाय बाहेर येऊ नको. मी हा गेलो आणि हा आलो. अमर, तू त्या खोलीत काय करतोस? वाचलात ना, मी अमर नाही समर. ओ सॉरी या, पण अमर कुठे मग? अमर आहे खाली, कुतुबशी बोलतोय. अमर असा कसा तो येईल? म्हणजे मी जातो आणि मी येतो, त्याला पाठवतो. बरं. हा? तुम्ही बसा, पटकन पाठवतो मी. ओके. बसा. Sorry. नाही नो प्रॉब्लेम. समर? ओ सॉरी कुतुब भाऊजी. नाही मी अमर भाऊजी अगं सॉरी. बोल ग, मी समरच आहे. बोल काय झालं? समर, अरे माझं डोकं गरगरतय. काय बोलते? अरे बापरे, उलट्या होत आहेत? नाही. आंबट खावंसं वाटतंय? हा. मग काय प्रॉब्लेम नाही, बस मी आंबट पाठवतो. हे काय ते तुझं ते कोकम सरबत पाठवतो. बस बस पटकन पाठवतो. हा आलोच. हा. आबोली, त्या मोनीला गरगरताय, जरा कोकम सरबत नेऊन दे. अरे बाप रे, म्हणजे आता इथपर्यंत मजल गेलीये तर. अगं तसं नाही, तिला कोकम सरबत हवंय. काय तेच तेच घेऊन बसलीस? तुला सांगितलं ना माझा काहीच संबंध नाहीये. तुझी शपथ हे घेऊन बघा, सांगतो. माझी शपथ घेऊ नका. तुमच्यासारख्या अप्रामाणिक माणसाच्या तोंडी ना शपथ वगैरे शब्द शोभत नाही. हे बघ प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. त्या दोघींना गरोदर कोणी केलंय त्याचा छडा लावण्यासाठी मलाही कसरत करावी लागते ना. त्यासाठी बायकोला वहिनी म्हणा, त्या दोघींसाठी मला राबवून घ्या. प्लीज माझ्यासाठी कर. तुला थोड्याच दिवसात दाखवीन मी तुझा किती चांगला पती येते. पती आधी केल्यात त्या उचापती निस्तारा. अजून असं किती वेळ थांबायचं इकडे? काय माहिती यार, चेहरा पण लपावा लागतोय. हो कंटाळा आला यार, काय करायचं? मला पण.
चल निघायचं का चल, 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 चल. हा चल अगं, ए यार कुतुब आता तरी आराम करू दे ना जाम थकलो रे अरे यार मी पण थकलोय रे ए, चल आपण झोपूया तुझ्या कुशीत शांत झोप लागेल मला हो हा. आणि त्या ओरडत आल्या तर अमर समरच्या नावाने समर हो अमर समर पुण्यात वाली होती अटक पटक चवळी चटक चवळी मारली टँक 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 येस समर नाही मी सॉरी कुतुब भाऊजी नाही मी अमर भाऊजी आम नाही, सॉरी मी कशाला सॉरी बोलताय मी कुतुब भाऊजी काय म्हणताय ते अजून कोकम सरबत नाही आलं कोणाला सांगितलं होतं समरला तो पीत बसलाय नाही कोकम सरबत पी डिस्कशन करतात दोघे जण हा अच्छा. नाही, हाक नका हाक मग मारू नका भयानक डिस्कशन चाललंय मी तिकडून पळून आलोय काय अच्छा काय अच्छा पाहिजे काय तुम्हाला कोकम सरबत लगेच पाठवतो तुम्ही आराम करा लगेच पाठवतो बरं. वाट बघा आ नाही नाही आज जाऊन वाट बघा बर पाठवतोच हा बंद कर दरवाजा हम्म कोण येईल उगाच माझी वाट लावली पोरीने अरे किती वेळ बसायचं अजून कुतू पण वर गेलाय वहिनी पण नाहीये दाखवा तोंड दाखवा झोपलेत दोघे ऐक देवा ए कुतुब तुझा फोन आहे घे घे तूच घे मी हा बोल बोलतो थकलो यार हॅलो भाई बोल लगा तेरे माँ की पुण्यतिथि पुण्यतिथि अबे साले तू गया भोसरी के गांव में ए गाली किसको दे रहा है हाँ पहले तूने शुरुआत क्यों किया तू मेरे को पहचानता है क्या अरे भाई है मैं भाई अबे कैप्टन फास्ट ब्रेक तू भाई है बहन हाँ मेरे को क्या साला उल्टा जवाब दे दे इतना जल्दी मेरे को भूल गया ए बोली बच्चन भारी चाय के साथ खा रही हाँ? तू क्या मेरी आइटम है क्या जो तुझे चाय के साथ बुढ़ा के खाऊं मैं क्या रे मैं तेरे साथ सीधी तरीके से बात कर रहा तू टेढ़े में घुस जाता है ज्यादा नाटक मत करा तेरा पैसा कब देगा कौन सा पैसा हाँ अबे पैसा मैंने खा लिया अरे वो जो तेरा बैड टाइम में मुझसे लेके गया था वो पैसा ए बड़ी बड़ी बातें रात को आते वड़ा पाव खाते हाँ अच्छा तो तू वो मसीहा है हाँ जो बुरे वक्त में काम करता है हाँ अमीरों से छीनता है ना और गरीबों में बांटता है ए आप लोग गरीबों में बांटता है वही वही मैं गुच्चा भाई टायर वाला ए टायर तेरे को टायर में डाल के इतना गुच्चा दूंगा ना कभी मसीहा बन पाएगा ना किसी बहन का भाई समझा क्या अभी फोन रख नाहीतर आमची सटकेल किसको फोन लगाया किसको फोन लगाया हाँ? चल 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 ए, नाही म्हणताय ए, चल पकड रे चायला आता माझी सटकल रे काय रे काय झालं काय एवढं सटकायला कोणाचा फोन होता काय माहिती कोण तो गुच्चाबाई होता म्हणू दे त्याला कुच्छाबाई हा कुच्छाबाई ही धर्मशाळा आहे का घरात आहे का कुणी म्हणजे तू तुम्ही कोण मी कुतुब मी अबोली मी अमर समर तुम्ही सगळे माझेच रे माझेच अगं पणजी आप्पा तुझ्या बरोबर होते ना बा आप्पा कुठे आहेत कोण आप्पा अरे अरे कुतुब पहिलं तिला विचार ती एकटी बंगल्यात कशी आली अरे गधड्या तोच प्रश्न विचारला ना मी एक कुतुब हे बघ हा. एक तर तिच्या लक्षात राहत नाही हा. मग हा बंगला कशा लक्षात राहिला हा तू बरोबर याच बंगल्यात कशी आलीस हा आधी मला हे सांगा हे माझ्या हातावर कुणी काय लिहून ठेवलंय हे आप्पांनी लिहिलं होतं हा चुकामुक होऊ नये म्हणून पण ही आली बरोबर आप्पा कुठे आहेत म्हणजे आप्पा हरवले की काय अरे आप्पा हा कुतुब टेन्शन घेऊ नकोस बघ पण जी आपल्या समोर व्यवस्थित उभी हा. आहे आप्पा पण व्यवस्थित असतील हा आप्पा तुम्ही एक काम करा ना आप्पांना फोन करा आईला फोनवर आयला माझा ए माझ्याकडे लाव पटकन लाव विचार काय चाललंय कुठे आहात तुम्ही हा, पणजी आले विचार. म्हणा वगैरे हा हा एक मिनिट हा अरे आप्पांच्या मोबाईल एक बाई बोलते आणि ती म्हणते की इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे काढवा ठेव फोन ठेव ठेव आप्पा कुठे आहेत पुन्हा आप्पा हा? इकडे हा. मला आधी सांग हे आप्पा कोण आणि तुम्ही सगळेजण एवढी त्यांची काळजी का करताय ए बाई या बाईला घेऊन जा जरा बेडरूम मध्ये नाही शांत झोपू दे जा हे कुतुब कसला विचार करतोयस काय नाही रे
जमाना खराब आहे रे. आप्पा कुठे गेले असतील? हे बघ गाडी पार्किंग करू रे. हं? सोनी या वर्षीच्या फेमिना मिस ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे की नाही? तुला माहिती आहे ना डॅडना हे सगळं नाही आवडत. काय बोलू मी? हा डॅड. सोने बेटा कुठं आहेस तू? डॅड मी तुम्हाला बोलले होते ना मी शूटिंग करता बाहेरगावी आले म्हणून. मग तुझी गाडी इथं अलंकार हॉटेलच्या बाहेर कशी काय? डॅड ते काय आहे ना माझ्या फ्रेंडला अर्जंटली गाडी हवी होती म्हणून मी शूटला येताना तिला गाडी देऊन आली आणि मी ती घ्यायची विसरले. डॅड मी शॉर्ट मध्ये आहे मी तुम्हाला नंतर फोन करते ना. बाय. बरं बरं. अहो 3 केसमध्ये अडकलोय मी. अहो म्हणजे मी खड्ड्यात पडलोय. या खड्ड्यातून मला बाहेर काढा लवकर. थरसोडे, हा हे रिअल इस्टेटचे खटले त्यांचे निकाल लवकर लागत नाहीत. बऱ्याचदा केस करणारे निकालात निघतात. पण त्यांचे निकाल अजून रखडलेले आहेत. अहो पण मला एक्सक्यूज मी. हॅलो अमर. अरे मी सोनी बोलतेय. हा हा बोल. कुतुब बोलतोय. मी अमर बोलतोय. हा बोल. ऐक ना एक प्रॉब्लेम झालाय रे. काय झाला प्रॉब्लेम? मी ना तुला न सांगता घराच्या बाहेर आले आपल्या पर्सनल कामाकरता आणि डॅडनी इथे माझी गाडी पाहिली रे बाहेर हॉटेलच्या. अरे पण मला न विचारता घराच्या बाहेर पडलीस कशाला तू? ते सोड ना आता मी प्रॉब्लेम मध्ये अडकली तू पटकन ये ना इथे. एक काम कर तिथंच थांब. मी करतो काहीतरी मॅनेज करतो. हा ए प्लीज प्लीज. हां हॅलो. हा अमर कुतुब बोलतोय. हा कुतुब काय रे? अरे सोनी त्या अलंकार हॉटेलच्या इथे कुठेतरी गेली आहे तर तिची गाडी तिच्या वडिलांनी म्हणजे हावरेने पाहिली आहे. जरा प्रॉब्लेम मध्ये आली आहे. जरा प्लीज मॅनेज कर. अरे पण मी शूटिंग मध्ये आहे, कसं काय मॅनेज करू? प्लीज प्लीज. हा ठीक आहे चल काहीतरी मॅनेज करतो. चल बाय. हा बाय. मॅडम हा शॉट लावलाय. हा काय? तिकडे Shot तिकडे लावलं. शॉट तुझ्या आईला शॉट लावलाय. मॅडम बोलतो Sorry, sir. चल. Sorry. सोंडक्या साला शॉट लावलाय. जरा गाडी पार्क कर. हा हा मॅडम या. सर माझ्याकडे फार वेळ नाहीये. हा ओके आपण प्रोजेक्ट बद्दल या हॉटेलमध्ये डिस्कस करूया. ओके माझी काही हरकत नाहीये. ओके. हॅलो मॅडम. ओ हॅलो राजा. पहिल्यांदी का? नाही चल आतमध्ये. मूर्ख कुठला? मी काय केलं? आता बघतो काय. चल. अहो सारखं काय मारतं मला? हा राजा बोल बोल. हॅलो साहेब. हा एक बातमी सांगायची. हा मी आताच मोहिनी मॅडमना हॉटेल अलंकारमध्ये जाताना पाहिलंय. काय? तुमचं चेक पेमेंट करतो मी. एक्सक्यूज मी सर. ॲक्च्युली माझ्या बाबांना मी ही फील्ड केलेली आवडत नाहीये Okay. आणि त्यांच्या बॉडीगार्डने सुद्धा मला पाहिले. ओके सो तुमची काही हरकत नसेल तर ही मीटिंग आपण पोस्टपोन करूया का प्लीज? ओके सर प्लीज. या सॉरी. इट्स ओके. ए राजू भावांचा चल. टाइम दे ना पैसे. ए, असं काय करतो राजू? दे ना काहीतरी पैसे दे ना. रोज रोज नाही मागत रे राजू. तू असं काय करतोस राजू? ए राजू दे ना रे पैसे. अरे दे ना राजू. अरे तुला कळतंय का? अरे तुला एक मुलगी होईल चांगली. अरे आधीच मुलीने सतवलंय. अजून दुसरी मुलगी होईल. अरे नाही तुला नाही तर मग तिला मुली होतील. तू बाजूला हो. अरे दे ना. असं काय करतो? ए राजू पैसे दे ना. पैसे दे ना राजू. असं काय करतो राजू? दे 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 ना राजू. असं मग चल. ए नाही जास्त झालं. मग हो बाजूला. मस्ती कटकट. SMS. मला माहिती आहे तुम्ही स्मार्ट वर्कर आहात. हे बघा लवकरात लवकर या केसचा निकाल माझ्या बाजूने लागला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मला 2 कोटी मिळायला हवेत नाही तर मरेन मी. अहो जीवन मरणाच्या कसल्या गोष्टी करताय धरसोडे? अहो ही केस खून दरोडा रेपची नाहीये.
ही केस फसवणुकीची आहे. तुम्ही जर ही केस जिंकलात ना तरच तुम्हाला पैसे मिळतील, पण हारलात तर नका निगेटिव्ह बोलू नका. गेले काही दिवस माझ्याशी कोणीच पॉझिटिव्ह बोलत नाहीये आणि ऐकवत पण नाहीये मला. हे बघा, एक्सक्यूज मी. हॅलो, मी मोनी बोलतेय. हा मोनी बोल. हा कुतुब बोलतोय. नाही मी समर बोलतोय. हा समर, हा कुठे आहेस? जिथे असशील तिथून निघून ये. अगं पण काय झालं काय? अरे ऍक्च्युली मी माझ्या फिल्मच्या मीटिंगसाठी अलंकार हॉटेलला आले होते आणि तिथे मला माझ्या पप्पांच्या बॉडीगार्डने पाहिलं. बरं, अरे त्याने पप्पांनाही बोलावून घेतलं इथे. सो प्लीज, मी अडचणीत सापडली आहे रे. ताबडतोब काहीतरी कर. अरे पण मला न विचारता तुम्ही घराच्या बाहेर पडता कशाला? पडते कशाला मला न विचारता घराच्या बाहेर? सॉरी. एक काम कर, तिथेच थांब. तुम्हाला पण अलंकार हॉटेलच सापडलंय. एक काम कर, तिथेच थांब. मी काहीतरी मॅनेज करतो. हॅलो. हा हे बघ समर, कुतुब बोलतोय. अरे यार ती मोनी आहे ना, ती अलंकार हॉटेलच्या इथे गेली. अरे तिच्या वडिलांच्या बॉडीगार्डने तिला पाहिलंय. अरे मग? आता चावरे तिथे कधी पोहोचतील, त्याच्या आत तिला मॅनेज कर. हा अरे बाबा मी करतो. अरे पण मी काय बसत आहे? प्लीज. ओके ओके ओके, लगेच पोहोचतो मी. ओके. हा अहो तुम्ही कुत्तूब का अमर का समर, काहीतरी घोळ आहे. हे हावरे चावरे कोण? ही सोनी मोनी कोण? काय आहे? बोला. ती एक मोठी स्टोरी आहे. नमस्कार. हा नमस्कार. काय म्हणला राजा तू? मी मोनी मॅडमना इथून जाताना पाहिलं. आत्ता? अरे कसं शक्य आहे? बाहेर गावी गेली ती शूटिंगला. हो, दागा 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 दागा. हो, दागा 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 दागा. Excuse me, man, excuse me. चल, चल, बघू. Excuse me, excuse me, हा. excuse me. हा, तुझ्या. ठीक, टाक, टाक, ठीक. कोण आहे? You want to dance with me? ए अरे नाही बाबा, आमच्या इकडे असं रस्त्यात नाही नाचत. Okay, okay, no problem. Go, go, तू जायचं go, go, तू जायचं go. अरे, Oh, अरे, no, no, अरे, no, जाऊ no. दे, जाऊ दे. Go, येडे, go, येडे तू ते. जायचं go, तू जायचं go, तू जायचं ए तुझ्या आईचा गो, नाव यो गो. वा. ओके मॅन. आईचं गो. ओके, माझ्या आईचे गो, माझ्या आईचे आईचं येडं, चल. गो, माझ्या आई. आता काही करा पण लवकरात लवकर माझ्या केसचा निकाल लावा. केस कर. अहो धरसोडे, मी माझे 100% प्रयत्न करतोय. Very good. बाकी तुमचं नशीब. नशिबाचं सांगू नका. आपण नशिबावर अवलंबून नाहीये. आपण नशीब घडवणारा माणूस आहे. चला येतो. तुमचा फोन. नशीब. हा थँक्यू. तिला काय झालं? पहली नजर में उसका फ्यूचर पहचाना था. हाँ भाई. साला खुद को शाना कौवा समझता है. हाँ, उसको मालूम नहीं है मैं डोम कौड़ा हूँ. हाँ भाई. अरे ऐसे कौवों की बिरयानी मैंने बहुत खाई है. हाँ, गुच्चा भाई बोलते हैं मुझे. हाँ भाई. जैसे मैं पैसा देना जानता हूँ वैसे मैं लेना भी जानता हूँ. हाँ भाई. एक काम कर. हाँ. हाँ भाई. कुतुब की कुंडली निकाल. अब भी निकलता हूँ भाई. हॅलो. हा बोला. माझं तुझ्याकडे एक काम आहे. हा ते फोनवर सांगता येणार नाही. तू उद्या बंगल्यावर ये. हा येतो ना. आणि हे बघ, ठीक 11 वाजता ये, न विसरता. 11 वाजता? हो येतो. हॅलो. हा चावरे साहेब बोला. हा समर, असं का? मी त्यांना उद्या बरोबर 11 वाजता बंगल्यावर बोलवलेलं आहे. तू सुद्धा वेळेवर पोहोच म्हणजे झालं. हा येतो 11 वाजता ना? हो येतो. ओके. आईला चावऱ्याने 11 वाजता बोलवलंय, हावऱ्याने पण 11 वाजता बोलवलंय. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कसं काय पोहोचणार मी?
हा बोला. केसकर बोलतोय. हा वकील साहेब बोला बोला. हे बघा, उद्या जर तुम्ही वेळेत आलात ना तरच येत्या आठवड्यात तुमच्या केसचा निकाल लागू शकतो. हा बरं ठीक आहे ना, मी येतो उद्या दुपारनंतर ऑफिसला येतो. ओके. नंतर नाही, ठीक 11 वाजता यावं लागेल. नाहीतर तुम्हाला 2 महिने वाट बघावी लागेल, नाहीतर तुमची वाट लागेल. चालेल? नाही नको नको, अहो 2 महिने काय मरीन मी. नाही काय कुठल्याही परिस्थितीत मी उद्या 11 वाजेपर्यंत पोहोचतोच ऑफिसला. ओके. ओके. आता बोला. हे बघा केसकर, हम्म तुमच्या बोलण्यानुसार हम्म माझा होणारा जावई अमर हाच कुतुब आहे. बरोबर आणि हा कुतूब आमचा होणारा जावई समर आहे. बरोबर. पर एक लक्षात ठेवा, हा? ही गोष्ट जर खोटी ठरली तर अहो, अजूनही मी वकिली पेशामध्ये अजूनही एकही केस मी हरलेलो नाहीये. कारण ही माझी पहिलीच केस आहे. हा? हॅलो. मी केसकर वकील बोलतोय. हो बोला. तुमच्या समोर एक केस आली आहे. होय. माझ्या समोरच आहे. हॅलो. मी केसकर वकील बोलतोय. तुमच्या समोर एक केस आली आहे का? हो, केव्हा चालली आहे? काय? माझ्या समोर आहे. असं कसं होईल? माझ्या समोर एक केस आली आहे. काय? हो. एकाच वेळी 3 ठिकाणी काय नाही केस केस झाली हा, सही. झाली. ओके ओके, तुम्ही काय काळजी करू नका. जजशी माझं बोलणं झालंय. हा. जज म्हणाले या केसमध्ये काही तथ्य नाहीये. अं? केस एकतर्फी होईल. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. Yes. तुमची केस क्लीन आहे. केस एका आठवड्यात उभी राहील आणि दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला ताबडतोब पैसे मिळतील. हो, पण माझे पैसे? लक्षात आहे माझ्या, ठरल्यापेक्षा जास्त देईन मी. अरे वा. बस. थँक्यू व्हेरी मच. पैशाच्या झोलामध्ये फसली ना एक तू तीन मिनार. कोणाला शक नाही ना? नाही. काढा पटकन. पैशाच्या मोहापायडावर रचला उंदीर बनून साला नाग डसला. पैशाच्या मोहापायडावर रचला उंदीर बनून साला नाग डसला. थँक्स यार, थँक्स. पडलो तोड घशी सांगू कशी आज पुन्हा तुम्ही मला वाचवलं. पण वकिलांशी बोलणं झालंय. वकील म्हणाले की जजशी बोलणं झालंय, पुढच्या आठवड्यात केस लागू शकते आणि पुढच्या 15 दिवसात आपल्याला पैसेही मिळणार आहेत. कारण जज म्हणाले केसमध्ये दमच नाहीये, फुल प्रूफ आपल्या बाजूने लागणार आहे. बस ते 2 कोटी मिळाले ना, त्या दोघींच्या वडिलांना 1-1 कोटी देणार आणि मुली पण पाठवून देणार. पड्या, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मात्र फार दुरावले गेलो. पण मी तुम्हाला खात्री देतो, त्या 2 प्रेयसी तुमच्या 2 प्रेयसी तुमच्या स्वाधीन केल्याशिवाय मी राहणार नाही. चल, ही आनंदाची न्यूज आधी घरी जाऊन देऊया. हा, चल चल, come on, come on. माँ क्या तुम्हारी भाई? क्या खूबसूरत बंगला है भाई. क्या पहचान है हमारी. यहाँ पे अपन मेहमान बन के नहीं आए हैं. हाँ भाई. रहने वाला कुतुब है ना, हाँ. उसके पास पैसे वसूल करने आए हैं. अच्छा भाई. तुम्ही एक काम करा, हा. तुम्ही इथेच थांबा. हा. मी आज जातो, त्या दोघींना बाहेर पाठवतो. हो. मी तर बटू गाडी स्टार्टच ठेवा. आत गेलो की त्याला पाठवतो. लवकर या. आबोली, आबोली, आबोली. आबोली, 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 आबोली. अगं आज मी भरपूर खुश आहे. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आलोय. हे बघ, आपल्याला आता थोड्या दिवसात पैसे मिळतील. त्या दोघींना त्यांच्या घरी पाठवून देऊ. बस. राणी, राणी, तुझी शपथ घेऊन सांगतो, मी परत असं वागणार नाही. हे बघ, मी मी नेहमी तुझाच राहणार आहे. एकपत्नी, एकवचनी, एकनिष्ठ, पतिव्रता. आज मी भरपूर खुश आहे. हा, हे तिकडे काय बघतेस, माझ्याकडे बघ. हे.
ए मोनी, ए मोनी, ए मोनी, चल चल, आपल्याला पळून जायचे, चल. अरे चल ना, बाहेर गाडी तयार आहे, चल जाऊया. आईला कशी ओळखणार ही? अगं मी समर, समर. मोनी चल ना, अगं चल ना. अगं तू अशी काय? अरे इकडे तिकडे काय बघतेस? चल. गुच्चबाई, गुच्चबाई, मी तुमचे पैसे नाही घेतलेत, तुमचे पैसे कुतुबने घेतलेत. कोण तू? मी समर. समर कोण? समर धरसोडे, कुतुबचा भाऊ. आव खरं सांगतोय मी, आप्पांचा मुलगा. अरे बघतो काय, धर त्याला. गोळी का मारलीस? हायला गोळीचा आवाज. समर पण अडकलाय. तो बघ पळतोय तो. ए समर, ए थांब. ए, हे अमर, अमर थांब. ए हे अमर, समर, अरे थांब. अमर थांब, थांब. हे समर गेला कुठे? समर, सोनी, मोनी, हे सोनी, अरे चल चल चल, बाहेर जायचं आपल्याला. थांबायचं नाही, चल गाडी तयार आहे. त्या समरला पण बोलो, आणि हा ती 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 मोनीला पण बोलो. चला लवकर. अरे बघताय काय आता, ही ओळख ना कशी मला. अरे मी अमर आहे, अमर. अरे अमर, अरे इकडे तिकडे बघताय, चला ना. समर, अरे गुच्चाबाई, हे बघा तुमचे पैसे मी नाही घेतले, त्या कुतुबने घेतले ना. तू कोण? मी अमर. अमर म्हणजे कोण? अमर म्हणजे कुतुबचा भाऊ आणि अप्पांचा तिसरा मुलगा. कसं शक्य आहे? हा? आप्पाला एकच मुलगा आहे. तुम्हाला कसं माहित? अरे मीच आप्पा. अरे अप्पा, कोण आहेस तू? मी सांगतो. मी कोण तू? आप्पा, मी अमर. आप्पा, हे अमर. मी बघतो काय ते. हा. आप्पा काय आहे सगळं, कशासाठी केलं? तुला सुधारवण्यासाठी. आणि मीच अडकलो आतमध्ये. म्हणजे अरे तुला जमीनदारांनी फसवलं, ही गोष्ट तू अमर आणि समरला बोललास. हा पण तेव्हा तुम्ही तीर्थयात्रेला गेला होतात ना. मला आबोलींनी सांगितलं. मग ठरवलं तुला धडा शिकवायचा. मग मी हावरे चावऱ्यांना भेटलो. त्यांना म्हणालो तुमचे पैसे परत फेडायची जबाबदारी माझी, पण माझ्या मुलाला धडा शिकवलाच पाहिजे. आणि तुझ्याही आता लक्षात आलं असेल, पैसा असा सहजासहजी नाही मिळवता येत, खालनं वर जावं लागतं. तू मोठी स्वप्न बघत राहिलास. आणखी एक, हा अमर, समर, हे दोन चांगली मुलं आहेत, प्रामाणिक आहेत. अहो जसे तुम्ही कुतुबला 2 कोटी दिलेत, तसे या मुलांना 10-10 लाख रुपये द्या. बघा पोरं मेहनत करून स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवतील तुम्हाला. माझं अजूनही ऐका, तुमच्या मुलीची लग्न यांच्याशी करून द्या. आप्पा, आम्ही कधी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? आप्पा, आम्ही तुमचा शब्द टाळलाय का कधी? हा. काय रे बघता काय, चला पटापट पटापट. हॅलो इकडे. अरे इकडे ये. आता काय नाही केशात, म्हणून हे घेऊन टाक तुला. तर बरं आप्पा, ही सगळी गॅंग जमवलीत कुठून? हे आपल्या चाळीतलं भाडोदरी. 3 महिने भाडं दिलं नाही म्हटलं लागा का आम्हाला. अरे सोडतोस की नाही आम्हाला, का शिरच्छेद करू इथेच? अरे ही सगळी फौज आणलीस कुठून? हे घर आहे की धर्मशाळा? धर्मशाळा.